आगामी महापालिका निवडणूक महायुतीतर्फे लढवणार असल्याचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ मिरजेत रविवारी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचेही आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले। आमदार खाडे म्हणाले, महापालिका निवडणूक भाजपा स्वबळावर नाही तर महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन लढविणार आहे। निवडून येण्याच्या निकषावर उमेदवारांची निवड करण्यात येईल। सिव्हिलमधून बाळ चोरी प्रकरणापासून मी अलिप्त नव्हतो। चोरीला गेलेले बाळ शोधून काढण्यासाठी पोलीस अधीक्षकाकडे पाठपुरावा केल्याचा त्यांनी खुलासा केला। मिरजेतील भाजपचे माजी नगरसेवक आनंदा देवमाणे यांनी पक्षत्याग केला, मात्र देवमाणे यांना पक्षातून आधीच निलंबित केल्याचे आमदार खाडे यांनी सांगितले। पाकिस्तानातील अतिरेक्यांना धडा शिकवणारे सैन्य दल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या समर्थनासाठी रविवार दिनांक 18 रोजी सकाळी 8:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तिरंगा यात्रा सुरू होऊन गणेश तलाव, सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महाराणा प्रताप चौक, किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर यात्रेचा समारोप होईल। शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिकांनी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले। अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला आणि आमच्या माता बहिणींचं त्यांनी शेंदूर पुसलं, त्यासाठी बदला घेण्यासाठी सैनिकांचा सन्मान आणि त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सगळे मैदानात उतरले आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्युत्तर देताना आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काही प्रत्युत्तर देताना हे पण सांगितलं होतं की जी शिक्षा असेल त्याच्यापेक्षा कठोर शासन आम्ही करू आणि ते पाऊल त्यांनी उचलले गेली। मुद्दा पाकिस्तानची जनता मारणे किंवा काय करणं असं होतं नव्हता, आम्हाला अतिरेकी नष्ट करणं हा मुद्दा त्यामध्ये होता। आणि त्या मुद्द्याच्या माध्यमातून मोदी साहेबांनी अतिरेक्यांची जी वास्तव्य होतं त्यांचं जे जे भागात डोंगरामध्ये कुठं जंगलामध्ये कुठं काय असेल पाकिस्तानमध्ये ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला आणि ते उद्ध्वस्त नो अशी स्थळं त्यांची उद्ध्वस्त करून टाकली। युद्ध चालू होतं त्यावेळेला निश्चितच पाकिस्तानने सगळ्या देशाला हात मारले की आम्हाला थांबवा, हे युद्ध थांबवा, आमचं असं आहे तसं आहे तसं आहे, ह्या गोष्टी विनवण्या केल्या, सगळ्या केल्या आणि काही गोष्टी असतात की युनोमधल्या गोष्टी असतात त्या गोष्टीबरोबर हे युद्ध थांबवलं गेलं। पण पाकिस्तानला एक चांगला धाडा शिकवला की परत आमच्या नादाला लागा तर आम्ही घरातून ठोकू हे त्यांनी दाखवून दिलं। म्हणजे मध्यंतरी आपण एक मध्ये आपण अटॅक केला होता, त्यामध्ये हे झालं आणि निश्चितच ह्या प्रत्येक ऑपरेशन सिंदूर हे ऑपरेशन सिंदूर ज्या माता बहिणींचं सिंदूर गेलं त्या ऑपरेशन सिंदूर हे त्याला नाव दिलं गेलं आणि त्या माध्यमातून हा लढा झाला आणि ह्या दृष्टिकोनातून आपलं कर्तव्य बनतं। आपण सिव्हिल जाऊन लढू शकत नाही, पण आपण इथून आपल्या सैनिकांना, आपले जे सैनिक गेले वाढले असतील, त्यांनी बलिदान दिलं असेल, त्यांना आपलं आदरांजली वाहणं आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करून आहे। त्यासाठी 18 तारीख रविवारी सकाळी शिवतीर्थावरून आपण एक तिरंगा रॅली आपण काढतो आहोत आणि ती तिरंगा रॅली तिथून सुरू होईल आणि ते आपल्या ऑफिससमोर ते सांगता कार्यक्रम होईल। तर त्यामध्ये सर्व जे भारतप्रेमी आहेत, देशप्रेमी आहेत, मिरजकर सगळे देशप्रेमी त्यांनी ह्यात सहभागी व्हावं। सगळ्या संघटना असतील, सगळे आध्यात्मिक लोक असतील, बाकी सगळे असतील, माजी सैनिक असतील, NCCवाले असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, बाकी देशप्रेमी लोकांनी ह्या रॅलीमध्ये आपण सामील व्हावं आणि आपल्या सैनिकांचं आपलं बरोबर वाढवावं, त्यांना एक मॉरल सपोर्ट त्यांना द्यावा, त्यासाठी ही रॅली आपण काढतो आहोत। त्यासाठी सगळ्यांना माझं आव्हान आहे।